वंदन म्हणतेची वर्षावासाचं काय महत्त्व आहे भिक्षूंच्या जीवनामध्ये, उपासकांच्या जीवनामध्ये, आणि वर्षावासाचं महत्त्व हे संपूर्ण जगाला कसं फायद्याचं आहे हे आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. सुरू करा. छान प्रश्न विचारला. या विश्वाला आसक्ती, द्वेष आणि मोहातून मुक्त करण्याचा अरे अष्टांगिक मार्गरूपी प्रपंचाचं उपशमन करणार भगवान बुद्धांनी जो धम्म दिला, त्या धम्माला अनुसरण करता करता 3 पिटकं समयपरत्वे तयार झाली. त्याच्यामध्ये सुप्त पिटक आहे, अभिधम्म पिटक आहे आणि विनय पिटक आहे. या तीनही पिटकाचं आपापलं अनन्य साधारण असं आणि विशेष असं महत्त्व आहे. विनयामध्ये ज्यांनी अभ्यास केला ते विनयशील भिक्खू तयार राहायचे. अभिधम्माचा ज्यांनी अभ्यास केला ते अभिधम्म पिटकात प्रावीण्य मिळवायचे. आणि ज्यांनी भगवान बुद्धाची प्रवचनं ऐकून धम्माचा उपदेश या जगाला सांगावा म्हणून ज्यांनी अभ्यास केला ते सुप्त पिटकामध्ये प्रवीण झाले. असंच कालपरत्वे ज्यावेळेस भिक्षूंची संख्या पंचवर्गीय पहिल्या भिक्षूंपासून जी वाढत गेली तर ती लाखो करोडोपर्यंत वाढत गेली. आणि कालपरत्वे, समयपरत्वे जे विनय तयार झाले त्याच्यामध्ये वर्षावासाचा एक विनय देखील त्या काळी भगवान बुद्धांनी पारित केला. तो कशासाठी? त्याची पार्श्वभूमी अशी की आजच्या सारख्या सुखसुविधा भगवान बुद्धाच्या काळात नव्हत्या. डांबरी सडका नव्हत्या, डांबरी रोड नव्हते, पक्के रोड नव्हते, कच्चे रस्ते होते, कच्च्या सडका होत्या, कच्च्या पायवाटा होत्या. आणि त्याच्यातून चालत जाऊन धम्माचा प्रचार करण्याची जी त्या काळची परंपरा होती ती त्या काळी खूपच चांगली होती. भिक्षूंनी ती राबवली देखील. परंतु पावसाळ्यामध्ये व्हायचं असं की पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचायचं. त्या खड्ड्यांमध्ये साचल्यानंतर भिक्षू पायी चालायचे. भिक्षू पायी चालत असताना त्यांना मग काटे रुतायचे, त्याच्यात काचं रुतायचे, त्या चिवरवर पाण्याचे थेंब पडायचे आणि चिवर ते डागाळल्या जायचे. ह्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत गेल्या. भगवान बुद्धाकडे ह्या तक्रारी आल्या आणि मग भगवान बुद्धांनी विचार केला की आपण पावसाळ्यामध्ये आता भिक्षूंना जो उपदेश दिलेला आहे, अगोदरचा उपदेश, तो आता बदलतो. अगोदरचा कोणता उपदेश देता? चरित्र भक्कवे चारिकांग बहुजन हिताय बहुजन सुखाय. हा उपदेश भगवान बुद्धांनी दिला होता की भिक्षूंनो, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी हा जो राग, द्वेष आणि मोहविमुक्तीचा धम्म आहे, हा धम्म जगाला सांगा. लोकांना आसक्तीपासून मुक्त करा, लोकांना द्वेषापासून मुक्त करा, लोकांना मोहापासून मुक्त करा. आणि हे करण्यासाठी तुम्ही चारही दिशांना फिरत राहा, कुठेही थांबता कामा नये. याच्यामध्ये भगवान बुद्धांना बदल करा. कशासाठी? ह्या ज्या भिक्षूंच्या तक्रारी वाढत गेल्या, पावसामधील काही बारीक
जीवजंतू चावणे, पावसामधील काळे त्या मातीचे धबधबे त्याच्यावर वर येणे, पाण्यामुळे भिक्षून ओले होणे, त्याच्यामुळे प्रचार जसा पाहिजे तसा होत नव्हता. म्हणून त्याच्यामध्ये बदल केला आणि भिक्षूंनी आदेश केला की भिक्षूंनो, साधारणतः पाऊस सुरू झाल्यानंतर आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिनेपर्यंत भिक्षूंनो एका ठिकाणी तुम्हाला थांबण्याची मी मुभा देत आहे, वर्षावास करण्याची मुभा देत आहे. भिक्षूंनी प्रश्न विचारला तथागत, मग 3 महिने थांबून आम्ही काय करायचं? 3 महिने थांबून आम्ही काय करायचं? तर मग तथागतांनी सांगितलं की हा जो धम्म तुम्हाला मी दिलेला आहे, या धम्माचं अनुसरण करण्यासाठी, स्वतःच्या चित्ताची परिशुद्धी करण्यासाठी, स्वतःच्या चित्ताला विमुक्त करण्यासाठी चिंतन मनन केलं पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे, ध्यान भावना केली पाहिजे. कारण सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासना, हे जे चित्ताची परिशुद्धी आहे, काया वाचा आणि मनाचे जे विकार आहेत, हे विकार नष्ट केले पाहिजे. ह्या विकारापासून नष्ट झालं पाहिजे. कायेचे विकार असो, वाचेचे विकार असो, वाणीचे विकार असो की मनाचे विकार असो, ह्या विकारांना शुद्ध करता आलं पाहिजे. म्हणजे चित्ताची शुद्धी करता आली पाहिजे. आणि ही चित्ताची शुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकत नाही. म्हणून भिक्षूंनो, 3 महिनेपर्यंत तुम्ही वर्षावास केला पाहिजे, अशी मी आजपासून तुम्हाला आज्ञा देत आहे. कोणते 3 महिने? तर आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत. या काळामध्ये त्या काळचे भिक्षू ध्यानभावना करायचे, चित्तशुद्धीची ध्यानभावना करायचे, विपश्यना करायचे आणि त्याच्यामधून सर्वात महत्त्वाच्या ज्या 4 स्टेजेस आहेत, त्या 4 स्टेजेसला त्या काळचे भिक्षू प्राप्त करून घ्यायचे. कोणत्या 4 स्टेजेस? त्याच्यामध्ये पहिली स्टेज आहे श्रोतापन्न होणे, दुसरी स्टेज आहे सकृदागामी होणे, तिसरी स्टेज आहे अनागामी होणे आणि चौथी स्टेज आहे अर्हत होणे. अर्हत ही सर्वात लास्ट स्टेज आहे. तर ह्या 4ही स्टेजेस प्राप्त करण्यासाठी भिक्षूंनो, तुम्ही या वर्षावासाच्या काळात स्वतःच्या चित्ताची परिशुद्धी केली पाहिजे, स्वतःच्या चित्ताला मलिनयुक्त केलं पाहिजे, मलमुक्त केलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी वर्षावासाला सुरुवात केलेली आपल्याला. आजचं चित्र बदललेलं. प्रशिक्षित भिक्षू फार कमी आहेत. जो भिक्षू संघामध्ये येणारा फ्लो आहे, प्रवाह आहे, तो सुशिक्षितांचा कमी आहे. आणि त्याच्यामुळे चित्त विमुक्तीच्या मार्गाकडे भिक्षू कमी आज जाताना दिसत आहे. बाकीच्या ज्या परंपरागत रीतिरिवाज आहेत त्याच्यामध्ये आजचा भिक्षू अडकलेला दिसून येतो. चित्ताच्या परिशुद्धीची साधना जी वर्षावासाच्या काळात व्हायला पाहिजे ती न होता आता त्याचं स्वरूप पालटलेलं आहे. कोणतं स्वरूप पालटलेलं आहे? तर आजकाल 14 ऑक्टोंबर 1956 नंतर त्याही काही कालावधीच्या वेळेस ज्यावेळेस मोठमोठे भिक्षू होते, मग डॉक्टर जगदीश काश्यप असतील, धर्मानंद कोसंबी असतील, डॉक्टर आनंद कौसल्यान असतील, राहुल सांकृत्यायन असतील, हे जर सोडले तर त्याच्यानंतर 14 ऑक्टोंबर 1956ला बाबासाहेबांनी जी दीक्षा दिली त्यानंतर जो बौद्ध भिक्षूंचा संघ निर्माण झाला तो भिक्षू आता विहारामध्ये 3 महिने वास्तव्य करतो, 3 महिने बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथाचं वाचन करतो, स्वतःही त्याचा अभ्यास करायला त्याला मोका मिळते आणि इतरांनाही तो सांगण्याचा प्रयत्न करतो. झालं का? तेव्हा अशा प्रकारे वर्षावासाचं स्वरूप आपल्याला पालटलेलं दिसून येते. परंतु काही का अशा त्या काळामध्ये भिक्षू जे आहे एकांतात जाऊन एकांतात बसून वर्षावासाच्या काळामध्ये एका ठिकाणी राहून शुद्धीची साधना करायचे. आता मात्र भिक्षू समाजातील काही लोकांना, काही महिलांना एकत्रित करून त्यांना धम्माचं ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो. ही देखील एक चांगली बाब आहे. भिक्षू स्वतःच्या चित्ताची शुद्धी तर करतो, परंतु लोकांच्याही चित्ताची शुद्धी करण्याचा ते प्रयत्न करतात, त्यांना धम्म सांगण्याचा प्रयत्न करतात आणि विमुक्तीचा मार्ग त्यांना सांगतात. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी
साधारणतः 2600 वर्षापूर्वी जगाला जो उपदेश दिलेला आहे की आषाढ पौर्णिमेपासून आश्विनी पौर्णिमेपर्यंत भिक्षूंनो ही जी ध्यानसाधना आहे ही केली पाहिजे आणि ही वर्षावासामध्ये ध्यानसाधना केली पाहिजे. हा वर्षावास केवळ एका प्रांतात होत नाही, एका देशात होत नाही, एका प्रदेशात होत नाही, तर संपूर्ण विश्वामध्ये जिथे जिथे बुद्ध धर्म गेलेला आहे, संपूर्ण विश्वामध्ये. जशी बुद्ध जयंती संपूर्ण विश्वामध्ये वैशाख पौर्णिमेलाच होते, दुसऱ्या दिवशी होत नाही, तसाच वर्षावास देखील आषाढ पौर्णिमेला सुरू होऊन आश्विन पौर्णिमेपर्यंत हा वर्षावास संपन्न होताना आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे या वर्षावासाचं महत्त्व विशद करण्यात येत आहे. लॉर्ड बुद्धा टी व्हीद्वारे लॉर्ड बुद्ध विहार, लॉर्ड बुद्ध विहार हां टी व्ही नाही, लॉर्ड बुद्ध विहार टी व्ही, लॉर्ड बुद्ध विहार टी व्ही, हां अच्छा, अमरावती, अमरावती. लॉर्ड बुद्ध विहार टी व्ही अमरावती याद्वारे ही जी बाईट घेण्यात येत आहे आणि त्यांची जिज्ञासा निर्माण झाली की संपूर्ण लोकांना वर्षावासाचं महत्त्व सांगितलं गेलं पाहिजे. तर वर्षावासाचं अशा प्रकारचं महत्त्व भगवान बुद्धांनी जे विषद केलेलं आहे ते सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तुमचे काही प्रश्न असतील यावर तर विचारू शकता. म्हणते जी वर्षावासाच्या निमित्तानं विहारामध्ये जसं आम्ही फिरतो तर बरेच विहारकांनी बंद असतात. तर ते म्हणते आम्हाला कोणी भंतेजी मिळाली नाही, ते म्हणतात आम्हाला कोणी वाचक मिळाले नाही. तर उपासकांनी त्या विहारामध्ये काय करायला पाहिजे 3 महिन्यामध्ये? छान प्रश्न आहे. विहारामध्ये भिक्षूंची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक विहारामध्ये भिक्षू मिळत नाही ही तेवढीच सत्यता आहे. परंतु लोकांना वर्षावासाच्या काळातच फक्त भिक्षू हवे असतात. बाकी 9 महिनेपर्यंत भिक्षू कुठे जातो, कुठे राहतो याची कोणाला काहीही जिज्ञासा नसते. तुमच्या अमरावती भागातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही फिरलात आणि एक डाटा कलेक्ट केला विहारांचा तर तुम्हाला दिसून येईल की स्वतःच्या कमाईतून बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 20% धर्मासाठी हिस्सा देऊन दान कर्म करून कुठलीही विहार बांधताना दिसून येत नाही. तर शासनाच्या पैशातून बांधण्यात आलेली विहारं आणि त्याच्यामध्ये मग भिक्षू निवास नसते, त्याच्यामध्ये संडास बाथरूम नसते आणि मग विहारांमध्ये भिक्षू जातील कसे? वर्षावासाचा अर्थ आहे की एका ठिकाणी भिक्षूंनी राहायला पाहिजे, तिथे संडास बाथरूमची सोय असली पाहिजे. तुम्ही झोपायला गादी देऊ नका, भिक्षू चटईवर झोपतील. तुम्ही अंगावर पांघरायला देऊ नका, भिक्षू आपले चिवर अंगावर घेतील. परंतु साधी संडास बाथरूमची सोय तुमच्या विहारात नसते तर भिक्षू सापडतील कुठून, भिक्षू जातील कुठून? आणि मग अशा प्रकारचे विविध प्रश्न निर्माण होतात. हे जर प्रश्न निर्माण होऊ द्यायचे नसतील तर प्रत्येक विहारामध्ये तुमच्या लॉर्ड बुद्धा विहार टी व्हीद्वारे याचं प्रबोधन झालं पाहिजे की प्रत्येक जिथे जिथे विहार आहेत तिथे तिथे भिक्षू निवास असलाच पाहिजे आणि भिक्षू निवासाबद्दल सोबतच तिथे संडास बाथरूमची, टॉयलेट बाथरूमची सुद्धा व्यवस्था असली पाहिजे. त्यावेळेस प्रत्येक विहारामध्ये भिक्षू जाणे, भिक्षू सापडणे हे शक्य होईल. भंतेजी, जर समजून घ्या एखाद्या ठिकाणी भंतेजी मिळाले नाही किंवा एखादा वाचन होत नसेल किंवा त्या ठिकाणी जर वंदनाही होत नसेल तर तिथल्या ज्या राहणारे जे परिसराचे जे लोक आहेत त्यांची काय काय हानी होऊ शकते? हानी काहीच होत नाही त्यांची. हे लोक जे आहेत ज्ञानापासून वंचितच राहतात. कारण ज्ञान हे फक्त वर्षावासातच घेतलं पाहिजे का? नाही. ज्ञानाची वेळ ही वर्षावासातच असते का? वर्षावासी चित्त विमुक्तीचा वेळ आहे. ज्ञान तर कधीही घेता येते ना. बाबासाहेब शेवटपर्यंत विद्यार्थी होते की नाही? बाबासाहेबांची जी लायब्ररी होती ती म्हणजे त्यांचं महापरिनिर्वाण होईस्तोवर त्यांनी पुस्तकं विकतच घेत राहिले ना. म्हणजे ते विद्यार्थी होते शेवटपर्यंत. म्हणजे काय? ज्ञानार्जन करण्यासाठी वेळेचं महत्त्व नाही आहे, ते कधी होऊ शकते. मग काही लोकांनी वर्षावासातच ते ज्ञान मिळालं पाहिजे असं हट्ट धरणं योग्य वाटत नाही. तर ज्ञान हे कधी मिळू शकतात. त्यांनी भिक्षूंना 12 महिन्यातून कधी आपल्या विहारात न्यावं, प्रबोधनाचे त्यांनी क्लासेस घ्यावे, असं होताना दिसून येत नाही. फक्त वर्षावासाला की आमच्याकडे वर्षावास केला जातो आणि वर्षावासामध्ये वर्षावासाचा
सदुपयोग हा की कमीत कमी भिक्षूंना बोलवलं जाते, पण त्याचा दुरुपयोगही सांगितला पाहिजे. दुरुपयोग हा की वर्षावासाच्या शेवटी वर्गणी केली जाते. त्या वर्गणीमध्ये जेवणाचा भंडारा केला जातो आणि त्या जेवणाच्या भंडाऱ्यामध्ये ज्यांचं वर्षावासाची काही संबंध नाही असे लोक येतात, तिथे जेवतात आणि मग असे विघ्नसंतोषी लोक तिथे झगडे करूनही जातात. अशा प्रकारची अवस्था बऱ्याच विहारामध्ये आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे आम्ही तर असं सांगतो लोकांना की वर्षावासाला जितके लोक येतात तेवढ्याच लोकांकडून वर्गणी घ्या, बाहेरच्या कोणालाही पैसे मागू नका, तेवढ्याच लोकांना जेवणाचा कार्यक्रम करा आणि तेवढ्याच लोकांना पुण्य संपादन करू. आता याच्यातही परिवर्तन होत आहे. तर लहान मुलं जे असतात, जे शाळा वगैरे शिकतात, तर त्यांच्यासाठी विहारामध्ये काय काय प्रकारचे उपक्रम राबवले आहेत? संस्कार केंद्र तयार झाली पाहिजे. संस्कार केंद्र तयार झाली पाहिजे. आजच्या सुशिक्षित विद्यार्थी मुलांनी बाबासाहेबांनी म्हटलं होतं, एक काळ असा येईल की विहारामध्ये 50, 60 ते 70च्या वयोगटातलेच महिला किंवा पुरुष दिसून येतील असं दिसता कामा नये. तरुण मुलींनी विहारात गेलं पाहिजे. तसं चित्र अजून कुठेही दिसून येत नाही. आपला जो प्रश्न आहे अतिशय सुंदर आहे. प्रत्येक विहारामध्ये संस्कार केंद्राची निर्मिती झाली पाहिजे. तिथे प्रत्येक विहारामध्ये 22 प्रतिज्ञा लिहून असल्या पाहिजे. प्रत्येक विहारामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग लिहून असला पाहिजे. प्रत्येक विहारामध्ये 4 आर्य सत्य काय आहेत ते लिहून असले पाहिजे. प्रत्येक विहारामध्ये भवचक्र काय आहे त्याचं चित्र असलं पाहिजे. आणि ते समजावून सांगणारे बौद्ध भिक्षू तिथे बोलावले पाहिजे, त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी जसे बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे, तर फक्त त्या 18 तासाची तारीख आली तर त्या तारखेलाच काही लोक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्या तारखेला 24 तास फक्त 18 तास फक्त अभ्यास घेतात आणि 12 महिने कोरडं. तसं नाही, तर त्या विहारामध्ये जिथे संस्कार केंद्र निर्माण होतील तिथे 18 तास नव्हे, कमीत कमी 5-6 तास तरी मुलं अभ्यास कसे करतील अशा प्रकारची अभ्यासिका तयार झाली पाहिजे. अभ्यासिका सोय झाली पाहिजे. भिक्षूंना बोलवून त्यांना त्रिशरण पंचशील शिकवणे, त्यांना वंदना शिकवणे, अशा प्रकारचे कार्यक्रम रुजविले गेले पाहिजे, तर त्यांच्यामध्ये परिवर्तन होईल. आपण बंदीची फार सुंदर आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल आपला साधुवाद. साधू साधू साधू.